फक्त एकदा जर का अशी पद्धत वापरून तुम्ही हा पदार्थ बनवला ना, तर तुम्ही बाहेरून विकत न आणता घरच्या घरीच फक्त 10 मिनिटात बनवताल. तर चला तर मग बनवायचा कसा हे पाहूया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की नेमके कशाचे लाडू आहेत ते तुम्हाला सांगतेच. कढईमध्ये ना मी अगोदर 4 चमचे तूप टाकून घेतलं. आता यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. तर इथे ना मी अर्धा किलो रव्याचं हे बनवणार आहे. तर साधारणतः अर्धा किलो रवा स्वच्छ चाळून घेतला आणि नंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा. हा जो रवा आहे तो आपल्याला चांगला व्यवस्थितपणे मीडियम आचेवरच म्हणजे मंद आचेवर आपल्याला हा व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याला असा लालसर कलर येत नाही तोपर्यंत त्याला आपण भाजून घेणार आहोत. मध्ये मध्ये आपल्याला थोडं थोडं तूप यामध्ये टाकायचं आहे. तूप तुम्हाला थोडंसं काळपट दिसत असेल कारण हे घरचं तूप आहे आणि थोडंसं जास्त कडवण्यात आलं होतं त्यामुळे थोडंसं काळपट दिसत आहे. तुम्ही गाईचं तूप सुद्धा ते वापरू शकता किंवा तुमच्याकडे म्हशीचं असेल ते सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. व तुपाचाच वापर करा. तुपामुळे या रेसिपीला पदार्थाला आणि खूप छान चव येते. त्याचबरोबर खायला सुद्धा एकदम असे खमंग लागतात. तो टप्प्याटप्प्यात इथे मी हे तूप ॲड करत आहे आणि टप्प्याटप्प्यात ॲड करून आपल्याला हा जो रवा आहे तो चांगला कमी आचेवरच व्यवस्थितपणे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा एकदम लालसर होईपर्यंत मी हा रवा भाजून घेतला. आता एका ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचा. आता एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये जर आपल्याला हे बनवायचं असेल तर एकदम परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगते. अर्धा किलो रव्यासाठी ते आपल्याला अर्धा किलो साखर घ्यायची. तर इथे मी अर्धा किलो साखर कढईमध्ये टाकून घेत आहे. त्या साखरेमध्ये तुम्हाला मुंगी सुद्धा दिसली असेल पण ती मी बाजूला काढून घेतली. आता त्यामध्ये आपल्याला 2 तांबे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 2 तांबे पाणी टाकले की आपण ही साखर या पाण्यामध्ये व्यवस्थितपणे विरघळून घेणार आहोत. सगळी साखर यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची. तर बघा काही मिनिटात त्याची साखर छान व्यवस्थितपणे विरघळलेली. यामध्ये आता मी वेलची पावडर टाकून घेत आहे. वेलची पावडर टाकून आपल्याला हे परत व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही परफेक्ट चाचणी आपल्याला कशी बनवायची तर एक तार नाही तर फक्त आपल्याला अशी हाताला चिकट लागेल इतपत आपल्याला ही चाचणी बनवायची. तर बघा हाताला अशी चिटकत आहे म्हणजे आपली ही चाचणी बनवून तयार आहे. आता जो मगाशी रवा भाजून घेतला होता तो ताटामध्ये काढून घेतला आणि त्याच ताटामध्ये मी 2 वाटी खोबरं किसून घेतलंय. सुकं खोबरं किसून घेतलं. रवा आणि खोबरं व्यवस्थितपणे अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि जो पाक तयार करून घेतला हा पाक्यामध्ये आपल्याला थोडा थोडा अगोदर ॲड करायचा आहे. सरसकट एकदा टाकायचं नाही. कधी कधी ना कमी जास्त पाक होतो, कधी कधी जास्त होतो, कधी कधी कमी होतं, पण शक्यतो होत नाही. आहे तेवढा पाक लागतो पण आपल्याला टप्प्याटप्प्यानेच ॲड करायचा आहे. सगळा पाक यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आणि नंतर याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. स्टार्टिंगला हे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळ वाटतं पण आपल्याला नंतर हे असं थोडं थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. जसं थोडंसं थंड होतं तसं नंतर असं घट्टच राहायला चालू होतं. तर मी 10 मिनिटासाठी बाजूला ठेवलं होतं आणि नंतर त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. तर बघा असं कोरडं झालेलं आहे. जास्त कोरडं पण नाही झालं, असं मीडियम आहे. थोडंसं ओलसर आहे. ओलसर असतानाच याचे आपण लाडू बांधून घेणार आहोत. जर पूर्णपणे ते कोरडं झालं तर लाडू बांधता येत नाहीत आणि तुम्हाला वाटलंच तुमचं मिश्रण कोरडं झालं तर परत एकदा गरम करा आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाका आणि परत एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या म्हणजे ते व्यवस्थितपणे एकजीव होतं. पण याला तसं काही करायची गरज पडली नाही. फक्त 10 मिनिटच आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं म्हणजे पाक त्यामध्ये पूर्णपणे मुरला जातो आणि नंतर एकदा चांगलं व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आणि एक करून याचे सगळे लाडू बांधून घ्यायचे. तर एकदम अशी जीव होतात विरघळणारे आपले एकदम मस्त पेढ्यासारखेच मऊसूत रवा लाडू बनवून तयार आहेत. बरेच रवा लाडू ना बिना पाकाचे पण बनवतात पण बिना पाकाचे लाडू काय होतात थोडेसे चिबीव टाकतात असे थोडेसे असे करकर लागतात. पण तुम्ही एकदा असे पाकातले रवा लाडू नक्कीच ट्राय करून बघा. बनवायला सुद्धा खरंच खूप सोपे आहेत आणि खाल्ला तर एकदा तुम्ही खाल्ला ना तर तुम्ही दरवेळेस हीच पद्धत वापरून नक्कीच बनवाल. पाहू शकता एकदम असा पेढ्यासारखाच मऊ असा आपला हा लाडू दिसत आहे. अर्धा किलो रवा आणि अर्धा किलो साखरमध्ये पूर्णपणे 1 किलो आपले रवा लाडू बनवून तयार होतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला अजून कुठली रेसिपीज पाहायला आवडेल ते सुद्धा सांगा आणि हो जाता जाता माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघतात ते सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.